सोयाबीन 15 मिनटं गरम पाण्यात भिजत घातलेलं आहे. आणि त्यासाठी साहित्य कांदा, खोबरं, भाजकी डाळ, लसूण आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर ही लागते, पण आता माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी कोथिंबीर टाकत नाही. तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. गरम तेलात आपण कांदा लालसर रंगावर तळून घेऊया. गरम तेलात कांदा तळून घेऊया. अशा प्रकारे आपण कांदा चांगला लाल रंगावर तळून घेतला आहे. त्यानंतर आपण त्यात खोबरं टाकून घेऊया. त्यानंतर आपण खोबरं तळून घेऊया. आता आपले खोबरे तळून झालं आहे. खोबरं काढून घेऊ आणि डाळ तळून घेऊया. त्यानंतर आपण डाळ तळून घेतली आहे आणि हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेऊ. पहिले आपण कांदा आणि खोबरं बारीक वाटून घेऊ. त्यानंतर डाळ, लसूण आणि कढीपत्ता टाकू. अशा प्रकारे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये टाकणार आहोत जिरं. जिरे तडतडले की आपण त्यात टाकणार आहे कढीपत्ता. त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत वाटलेलं वाटण. हा मसाला आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता आपल्या ह्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्यात आपण टाकणार आहोत कांदा लसूण मसाला. तुमच्या आवडीप्रमाणे आपण तिखट कमी जास्त करू शकतो. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर. हे आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊ. 15 मिनटं भिजवलेलं सोयाबीन आपण पाण्यातून पिळून घेऊ. त्यातून अशा प्रकारे आपण पाणी स्वच्छ पिळून घेऊया. आणि परत हे सोयाबीन एका पाण्यात धुवून घेऊ. हे सोयाबीन आपण परत दुसऱ्या पाण्यात धुवून घेऊया स्वच्छ. दुसरीकडे आपण सोयाबीनसाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे. परतलेल्या मसाल्यात आपण थोडंसं पाणी टाकून पुन्हा परतून घेऊया. अशा प्रकारे मसाला चांगला शिजवून घेऊ आणि त्यात नंतर आपण धुतलेलं सोयाबीन टाकू. सोयाबीन टाकून आपण हा मसाला चांगला परतून घेतला आहे. त्यानंतर आपण सर्वात शेवटी आपण त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया.